हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दे वल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या रोजच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये श्लोक क्रमांक 26 पत्रम पुष्पम फलम तोये यावर विस्तृत असणारी माऊलींची टीका आपण पाहिली। भगवद्गीतेचा संदर्भ घेऊन आणि भगवद्गीतेला सेंटरला ठेवून, केंद्रबिंदू ठेवून माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या ओव्या त्या श्लोकाभोवती फिरणारे एक वलय तयार केलेलं आहे। आपण श्लोकाच्या भोवती फिरत राहतोय। माऊलींच्या ओव्या जेव्हा वाचत असतो ना, त्यावर भगवद्गीतेतल्या श्लोकाच्या भोवती फिरत असतो। माऊली आपल्याला त्या श्लोकापासून बाजूला नेत नाही, जरी नेलं तरी पुन्हा शेवटी समारोपामध्ये आपल्याला त्या श्लोकापर्यंत आणून सोडतात। ही फार मोठी खुबी जी माऊलींच्या तत्वज्ञानातली आणि मांडणीतली आणि वाङ्मयातली आहे ती इथं आपल्याला लक्षात येते। त्यामुळे शेवटी जेव्हा कालच्या 26 नंबरच्या श्लोकाचा समारोप केला माऊलीने, त्यावेळी वर्णन करताना म्हणतात, मनोनी अर्जुना अवधारी तू बुद्धी एकी सोपारी करी तरी सहजे आपलिया मनोमंदिरी न विसंबे माते। तुला एक गोष्ट लक्षात ठेव म्हणतात की तुझी बुद्धी स्वाधीन झाली पाहिजे, आणि ज्याची बुद्धी स्वाधीन असते ना त्याच्यासाठी ब्रह्मतत्व जाणणं आणि देवाला जाणणं अजिबात अवघड नसतं। त्याच्यासाठी आसक्ती सोडणं आणि विवेक आणि वैराग्यादी साधनं जोपासणं अजिबात अशक्य नसतं। आपला सगळा व्यवहार जो होतो तो इंद्रियांच्या, देहाच्या आणि मनाच्या स्टेजवरती, त्या स्तरावरती होत असतो। जर आपण ती लेवल सोडून जर बुद्धीची लेवल पकडायला जर लागलो तर निश्चितपणाने माऊली म्हणतात त्याप्रमाणे बुद्धी एकी सोपारी करी। सोपारी कर म्हणजे तुला अपदेशी करून घे, बुद्धीला प्रसन्न करून घे। आणि बुद्धी प्रसन्न होणं म्हणजे त्या विचारात, परमात्म्याच्या विचाराशी ती संलग्न असते, जवळ असते परमात्म्याच्या, आणि म्हणूनच ती आपल्याला निश्चित भेट घालून देऊ शकते। मन चंचल होतं आणि देह आणि इंद्रिय आपल्या ताब्यामध्ये नाही। बरेच वेळा देह तरी प्रारब्धाधीन आहे। हा जर मुद्दा लक्षात घेतला तर देहाप्रमाणे आणि इंद्रियाप्रमाणे मन वागायला लागतं। इंद्रियांचे असणारे सगळे जे अभिलाषा आहेत, इच्छा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी तेच मन त्यांना सहाय्य होतं। मन जर सहाय्य आपल्याला झालं, चित्त सहाय्य झाली या, थोडे आहे चित्त सहाय्य झाली या, असं तुकोबा बोलतात। जरासं आहेच, सापडलेस, तुझ्याजवळच आहे, पण चित्ताला, म्हणजे आता इथं अर्थ घ्यायचा बुद्धीला, तू सहाय्याला घे, चित्त सहाय्य झाली या, तो बुद्धीला जवळ घे आणि बुद्धीच्या द्वारे परमार्थ कर। आणि बुद्धीच्या लेवलनं होणारा जो परमार्थ असतो ना तो श्रेष्ठ दर्जाचा असतो। आमचा जो परमार्थ जो चालतो, खूप चिंतन करण्यासारखा मुद्दा आहे बरं काय। आमचा जो परमार्थ चालतो तो देह आणि इंद्रियाच्या स्तरावर चालत असतो, आणि त्यामुळं तो सूक्ष्म होतच नाही। जर सूक्ष्म व्हायचं असेल तर सूक्ष्मत्वापर्यंत आपला विचार गेला पाहिजे, आणि सगळ्यात सूक्ष्म जो आहे गोष्ट आपल्या अंतःकरणामधली ती बुद्धी आहे। नंबर 2चा एक विचार आहे,
देह इंद्रियांच्या द्वारे केलेला परमार्थ जो असतो तो 2 गुणामध्येच अडकलेला असतो. त्यामध्ये तमगुण आणि रजोगुण ह्या 2 गुणांनी युक्त असतो. मनानं केलेला परमार्थ हा रजोगुणात असतो आणि इंद्रियाने आणि देहाने केलेला परमार्थ जो आहे तो तमोगुणामध्ये असतो. आणि जो विचारानं केला जातो परमार्थ, जे त्या ठिकाणी बुद्धीचं सहाय्य जे मिळतं, ती बुद्धी आपल्याला सत्वगुणामध्ये घेऊन जाऊन या सत्वगुणाच्या द्वारे आवरणाचा नाश होतो, चित्तशुद्धी होते, चित्त स्थिर होतं. आणि एकदा चित्त स्थिर झालं की त्याच वेळी हा परमात्मा आपल्याजवळच आहे याचा आपल्याला निश्चित असा अनुभव यायला लागेल, असं माऊलींना सांगायचं आहे. त्यामुळं तमोगुणातून रजोगुणात आणि रजोगुणातून सत्वगुणामध्ये आपल्या परमार्थाचा प्रवास व्हावा. हा प्रवास आपणही आपल्या आपल्या दृष्टीनं पाहत राहावं. त्यामुळे इंद्रिय ही तमोगुणाची आहे, मन हे रजोगुणाचं आहे आणि बुद्धी सत्वगुणाची आहे. म्हणून बुद्धीनंच परमार्थ कर. तुझा परमार्थ सत्वगुणामध्ये व्हायला पाहिजे, देवपूजा सत्वगुणामध्ये व्हायला पाहिजे आणि बुद्धीनं झाली पाहिजे. बुद्धीनं का झाली पाहिजे? मी जी देवपूजा करतोय ती मूर्ती आणि खरोखर परमात्मा जो आहे, जो निराकार आहे, निर्गुण आहे, त्याचा आणि या मूर्तींचा काय संबंध आहे? मी कशासाठी मूर्तीपूजा करतो? मी जे नाम घेतो ते नाम आणि नामातले जे शब्द आहेत त्या शब्दाचा आणि खरोखर असणारा परमात्मा जो आहे त्या परमात्म्याचा कोणता संबंध पोचतो? म्हणजे नाम आणि नामी यांचा जो अभेद आहे तो अभेद बुद्धीशिवाय तो कळेल काय? नाही कळणार. म्हणून जितकं जितकं नाम घ्यावं ते कदाचित वाचेच्या स्तरावरच राहील आणि तेही वैखरीतच अडकून राहील. तर त्याला वैखरीतून नामाला सोडवायला पाहिजे. वैखरीतून सोडवून तिला मध्यमामध्ये कधीतरी आणता आलं पाहिजे. मध्यमातून पश्चंती परापर्यंत हळूहळू पोहोचलं की आपलं काम झालेलं असतं. हे काम बुद्धी करू शकते बरं काय. माझं नाम वैखरीतच अजून आहे का हा विचार कोण करेल सांगा बघू? बुद्धीच करेल ना. काय मनाला कळते ते? मनाला विचाराची सवय नाही आणि देह इंद्रिय तरी जडच आहेत एकदम. त्यांनाही नाही. मन फक्त सुखदुःखांचा अनुभव आपल्याला आणून देत असतं, पण बुद्धी सुखदुःखाची चिकित्सा करते. सुखदुःखाची चिकित्सा झाली पाहिजे, त्याला मीमांसा म्हणतात. ही मीमांसा जेव्हा होते ना तेव्हा खऱ्या अर्थानं बुद्धीच्या द्वारे होणाऱ्या परमार्थानं आपण परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि परमात्मा कुठं दूर नाही आहे, आपल्या जवळ असतो, आपल्या कर्तृत्वामध्ये असतो, कर्मामध्ये असतो. आपण जे काही ते देतो, आपण जे जे बोलतो, आपण जे जे खातो, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये परमात्म्याचा अनुभव घेता येतो. सुंदर पत्र पुष्प फल तुझ्याकडे जरी नसले तरी सुद्धा तू बुद्धी एक सोपारी करी. नसलं तरी म्हणजे त्याचंच का हट्ट करत बसायचं? मला हे देता आलं पाहिजे देवाला, मला दान करता आलं पाहिजे देवाला. देवाला दानाची गरज आहे? देवाला भौतिक वस्तूंची गरज आहे का? कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं, अजिबात गरज नाही. भगवंतानं सगळ्या सृष्टीची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे कशाला पाहिजे त्याला हा सगळा सृष्टीतला पसारा जो आहे तो त्यानंच निर्माण केला. पण ते त्याचंच त्याला अर्पण करताना फार चांगलं वाटत असतं. कधीतरी आईबाबांनी दिलेलेच पैसे असतात आपल्याकडे, त्याची एक पिगी बँक तयार करत असतात मुलं बघा. आणि ती बँक तयार होते, साठवतात पैसे भिशीमध्ये. छोटी मुलं, एक 10, 15, 12 वर्ष 13 वर्षाची मुलं जी असतात ती पैसे साठवतात आणि वडिलांना आईला तिच्या वाढदिवसाला गिफ्ट देतात. पैसे कोणाची सांगा? पैसे वडिलांचेच आहेत ना, आईचीच आहेत ना. आणि अर्पण कोणाला केलं? तर आई वडिलांनाच केलं. आई वडिलांचेच पैसे आई वडिलांनाच अर्पण करताना आई वडिलांना इतका आनंद होतो की माझ्या मुलानं माझ्यासाठी केलं. ते म्हणत नाहीत मीच दिलेलं मला दिलंस त्यात काय एवढं गाजवलंस, असं म्हणत नाही. तसा भगवंत सुद्धा म्हणत नाही. तुझे ते त्यानंच दिलेलं आपल्याला आहे ते त्यालाच अर्पण करावं. आणि त्याला अर्पण करताना जो आनंद आहे तो आनंद एक वेगळा आहे. आणि नंबर 2ची गोष्ट आहे, अर्पण केल्यामुळं त्याच्यावर असणारी आपलं आसक्तीची वृत्ती जी आहे किंवा त्यामध्ये त्याच्याशी असलेला आपलं चिकटणं जे आहे ते चिकटणं संपून जातं. माझेपण ज्याला आपण म्हणतो ते माझेपण अर्पण करण्यामुळं संपून जातं. आणि अर्पण केल्यामुळं मी माझेपण संपल्यामुळं कर्तृत्व अभिमान आणि फलेच्छा ज्याला आपण म्हणतो ही जेव्हा अर्पण केली जाते तेव्हा त्या कर्माचं बंधन आपल्यावरती पडत नाही. हा मुद्दा सांगण्यासाठीच माऊलींनी ही ओवी वापरली की वाचून आमचा लाग निष्कळ
भक्तितत्व किंवा तुरी सहजे आपली या मनोमंदरी न विसंबे माते, मला विसरून तू काहीही करू नकोस, मला लक्षात ठेव आणि कुठलंही कर्म कर, कुठलंही कर्म कर. शौचासला जाताना तुकोबा रामकृष्ण हरी म्हणतात, ह्यात कुठली अशुद्धी आहे जरा सांगा बघू. जे नाम सगळ्याला शुद्ध करतं ते अशुद्धाचं, अपवित्राचा त्याला कलंक लागेल काय त्या नामाला? जे सगळ्याला पवित्र करतं ते अपवित्र होईल काय कशानं तरी? नाही होणार. आपणच आपल्याला काहीतरी लावून घेतो की इथं करायचं नाही, तिथं करायचं नाही. वेळेचं काळाचं बंधन हे देश काल आणि वस्तू परिच्छेद नसलेल्या परमात्म्यासाठी आपण वापरतोय. किती किती चुकीच्या पद्धतीनं वागतोय बघा. म्हणून आपल्याकडे बुद्धीचा वापर करत नाहीत. फारसा परमार्थ बुद्धीनं करत नाहीत. जेव्हा बुद्धीनं परमार्थ सुरू होईल ना, त्यावेळी खऱ्या अर्थानं परमार्थाला सुरुवात होणार आहे. बुद्धीनं सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणून इथं म्हणतात, म्हणून ही अर्जुना अवधारी. आता एक गोष्ट तुला शेवटची सांगतो, म्हणतात तू बुद्धी एकी सोपवारी करे. तू बुद्धीला लक्षात घे आणि तुला स्वाधीन करून घे, तरी सहज आहे आपली या मनोमंदिरी तू सहजपणाने तुझ्या त्या आतल्या हृदयाच्या मंदिरामध्ये मला स्थापन कर आणि त्या हृदयामध्ये मंदिरामध्ये ठेवून न विसंबे माते, मला विसरू नकोस. म्हणून अर्जुना अवधारी बुद्धी एक सोपारे करी, तू बुद्धी एक सोपारे करी, तरी सहजे आपली या मनोमंदिरी न विसंबे माते, मला विसरू नकोस. आणि विसरण्यासाठी प्रत्येक कार्याच्या ठिकाणी अर्पण भाव लक्षात ठेवला पाहिजे. अगोदरचा भक्तिभावातून आता ईश्वर अर्पण बुद्धी कशी असायला पाहिजे या श्लोकाचा विचार माऊली करणार आहे. त्यामुळं शेवटची ओवी माऊलींची जी असते ना श्लोकावरली, ती पुढील श्लोकाची प्रस्तावना असते. कायम लक्षात ठेवायचं. ज्ञानेश्वरीचे वाचणारे जी मंडळी आहेत ना, रोज वाचणारी जे आहेत किंवा आपलं शेवटग्रस्त असणारे हे चिंतन रोज ऐकणाऱ्या मंडळींना लक्षात आलं असेल की शेवटची ओवी जी माऊलींची असते ना, ती त्या पुढील श्लोकाची सुरुवात असते. आता तशीच केली बघा. यत करोशी यत अश्नाशी यत जुहोशी ददाशी यत तपश्याशी कौंतेय तत्कृष्व मधर्पण. अत्यंत गूढ असा अर्थ, अत्यंत गूढ असा श्लोक भगवंताच्या मुखातून बाहेर पडलेला आहे. अत्यंत गूढ. ह्याच्यातलं मर्म यांना समजलं ना, त्यांच्या सगळ्या तीर्थयात्रा बंद होतील, त्यांच्या देवपूजा बंद होतील, त्यांचं आणखीन काय काय त्या परमार्थाच्या क्रिया आहेत ना, त्या क्रिया स्वतः म्हणून स्वतंत्र जाऊन करायला लागणार नाही. परमार्थ आणि प्रपंच या दोन्ही मधला फरकच संपून जाईल जर हा श्लोक समजला आपल्याला तर. म्हणून पत्रम पुष्पम फलम तोयम, जसा हा चांगला प्रसिद्ध श्लोक आहे, अनन्य चिंतयंतो माम, असा काही श्लोक आहेत, ते अत्यंत मार्मिक वर्णन करणार आहेत, मर्म सांगणार आहेत परमात्म्याचे. इथं वर्णन करताना म्हणतात, म्हणून हा श्लोक चिंतनात जास्त घ्यायला पाहिजे. ओव्या 4-5 आहेत ना त्याच्यावरती, 4च ओव्या आहेत, पण त्या 4 ओव्या आणि हा श्लोक याचं चिंतन खूप व्हावं. आणि जेव्हा चिंतन संपून जाते ना, तेव्हा त्याच्या ऍप्लिकेशनला सुरुवात होते. चिंतन संपल्यानंतर वाचली ओवी, अभ्यासली, चिंतन केलं, अनुभवात उतरता आली पाहिजे. रोज प्रत्येक क्षणाला मला हा यत करोशी त्यावेळी मदर्पणम, यदश्नाशी मदर्पणम, यज्जहोशी मदर्पणम, ददाशी मदर्पणम आणि यत तपश्याशी मदर्पणम. एक 4-5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. या 5 गोष्टी आपण जर वापरायला लागलो रोजच्या जीवनामध्ये ना, आपल्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद येईल की जो आनंद आपल्या कुटुंबामध्ये मिळत नाही. कुटुंबासाठी काही आपण जरी करायला लागलो तर तो आनंद आपल्याला ते मिळत नाही. राबून मरूनच आपण जातोय, बाकी काय करत नाही. आपल्या आनंदाचा कुठं काहीतरी ठाव आहे की नाही असं कोण क्वचितच ते शोधायला जात असेल की माझा आनंद कुठं हरवलाय, कुठं लपलाय. आनंदाच्या शोधामध्ये असणारे वारकरी, किंवा आपण म्हणतो वारकरी शब्दाचा अर्थ आहे प्रवासी, आनंदाच्या शोधामध्ये असणार. हा आनंद कुठं आहे लपलेला हे शोधायला तरी सुरुवात करायला पाहिजे. का गेलाय माझ्याकडून आनंद हा, जो माझ्याकडे अगोदर परमात्म्याने माझ्याकडे ठेव म्हणून दिलेले आहे. तर ह्या श्लोकामध्ये त्याचं मर्म सापडेल. आणि जर हा श्लोक वापरायला लागलो ना आपण, यावरल्या ओव्या
वापरायला लागलो शब्द फार महत्वाचा आहे, तर त्याचा अनुभव सुद्धा यावा लागेल. वापरायला पाहिजे. मात्र आपण वाचतो, आपण अभ्यास करतो, जगाला प्रवचन सांगतो किंवा कीर्तन सांगतो, ते शास्त्र कुणाला तरी पटवून देत असतो, परंतु वापरत नाही. परमार्थातल्या शास्त्रातले सगळे आडाखे जे आहेत, ते जे बारकावे जे आहेत, जर आपण वापरायला लागलो ना, तुकोबांचे अभंग, माऊलींच्या ओव्या, तर एक बहार येते आपल्या आयुष्याला. आयुष्य म्हणजे एक प्रकारचा पारमार्थिक प्रवास होऊन जातो. गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्याची सगळी व्यवस्था आपोआप होत असते. यत करोशी, जे काय तू करतोस, यद अश्नाशी, जे तू खातोस किंवा भोगतोस, यद जुहोशी, जे काहीतरी हवन, यज्ञ, देवपूजा वगैरे गोष्टी करतोस, ददाशी, जे देतोस लोकांना दान म्हणून, ती दान, यत तपस्याशी, काय तप करतोस, व्रत करतोस, वैकल्य करतोस, काहीतरी साधना करतोस, ते तपच आहे. जप हा सुद्धा तपच आहे. अशी जे तप आहे, हे सगळ्या गोष्टी सर्व मला अर्पण कर. काय सुंदर गोष्ट सांगितल्या बघा. त्या ठिकाणी पत्रम पुष्पम फलम तोयमला सुद्धा ओळवून लावलं मावळ भगवंताने. जे अट्ट सांगितली होती ने, अरे काहीतरी पत्र तरी आहे, एखादं पान, एखादं फूल, एखादं फळ किंवा एखादं पाण्याचा थेंब तरी मला अर्पण कर, असं अगोदर म्हणले होते. आता काय म्हणतात, तुझं अर्पण करण्याचं सगळंच बाजूला ठेव. जे तू करतोस ते मला अर्पण म्हण. जे तू खातोस आणि भोगतोस ते माझ्यासाठीच म्हण. जे तू देतोस, दान धर्म करतोस, तो हे माझ्यासाठी समज. ज्याची तप करतोस त्याचे सुद्धा माझ्यासाठी. म्हणजे जे काही करणं आहे, जे तू खाणं आहे, तुझं ते हवन करणं आहे, तुझं दान करणं आहे, तुझं तप करणं आहे, सगळं मला अर्पण करून टाक. किती सोपं आहे. सोपं आहे पण अवघड आहे बरं काय. कारण विचार केला तर आपण आतमध्ये घुसलो ना, तर खाताना देवाची आठवण व्हायला पाहिजे. जे जे म्हणून मी काही करतो त्यासाठी भगवंताचं स्मरण असलं पाहिजे. आणि त्याच्या स्मरणातनं विसंबे मातीवरची उभी लक्षात ठेवायची. तरी सहजे आपुलिया मनोमंदिरी न विसंबे माते, सहजपणानं करत जा. ज्या ज्यावेळी काही करतोच, हालचाल केलीस ना, भगवंताच्या प्रत्यर्थ हालचाल किंवा त्याचं स्मरण ठेवून हालचाल, त्याच्या स्मरणात केलेली सगळी कार्य ही भगवत अर्पण होत असतात. त्याच्या स्मरणात बरं काय. म्हणून नामाबरोबर स्मरण असायला पाहिजे. नामस्मरण हा शब्द जो जोडीनं वापरलेला जातो त्याचं कारणच ते आहे. आपण बरेच वेळा नाम घेतो आणि स्मरण करत नाही. आणि स्मरण ही बुद्धीची गोष्ट आहे ना, बुद्धीची गोष्ट आहे. नाम घेणं हे वैखरीचं म्हणजे इंद्रिय, देह, इंद्रिय, मन इथंपर्यंत त्या स्तरावर राहतं. आणि त्याच्या पलीकडे जायचं असेल तर बुद्धीचा वापर करायला पाहिजे. त्यासाठी स्मरण हे बुद्धीचं काम आहे. म्हणून न विसंबे माते, तरी सहजे आपल्या मनोमंदिरी न विसंबे माते. त्यासाठी काय कर्म, यत करोशी, यत अश्नाशी, यत जिहोशी, ददाशी, यत तपस्याशी कौंतेय, तत्पुरुषो मदर्पणम. आता हे मदर्पण कसं करायचं, माऊली सोप्या भाषेत सांगतात. मला कळत नाही ना, मी खातोय म्हणजे अर्पण कसं करायचं, मी काम करतोय ते अर्पण कसं करायचं. जे जे काही व्यापार करशी, का भोग हन भोगीशी, अथवा यज्ञी यजिशी, नाना विधी. 3 शब्द एकदम श्लोकाचे एकाच ओळीत वापरलेत माऊलीने. एकाच ओळीमध्ये कुठले कुठले वापरले बघा. जे काही व्यापार करशी, यज्ञ होशी ना, यत करोशी. नंतर बघा दुसरं, का भोग हन भोगीशी, यद अश्नाशी, अथवा यज्ञी यजिशी, यज्ञ होशी. हे तिन्ही शब्द म्हणजे यद अश्नाशी, यद कुरोशी आणि यद जीवोशी, तिन्ही शब्द एकाच श्लोकामध्ये, एकाच ओळीमध्ये माऊलींनी श्लोकातले घातलेले आहे. काय म्हणतात, स्वाभाविकपणानं जो जो व्यवहार करशील, करतोय आपण व्यवहार. कारण काम करायचं काय आपण राहणार नाही. काम अर्पण करणं, कर्म अर्पण करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. कर्म न करणं शक्य नाही आपल्याला, पण कर्म करून अर्पण करणं मात्र शक्य आहे. आणि जे शक्य आहे तेच भगवंत सांगतात. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी जे सांगते, सगळे संत सांगतात, जे म्हणून शक्य आहे तेच सांगतात. प्रपंच करू नका म्हणतात, कारण ते अशक्य आहे. प्रपंचाचा विचार करू नका म्हणतात. करू नका या शब्दावरून कळतंय ते अशक्य आहे. केलंच तरी तुला त्याची काही प्राप्ती होणार नाही. काय प्रपंच कसा मिळेल,
त्याला फळ ना तुरुंबिता, काय फुल ना तुरुंबिता, फळ ना चुंबिता, असा संसार आहे तो. त्याला का फळ आहे का फुल आहे, काय त्याची प्राप्ती होणार आहे? याची प्राप्ती होणार आहे म्हणून हे करा म्हणतात ते. आणि करा म्हणतात ते शक्य असतं. जे जे काही व्यापार करशील का भोग हन भोगीशी, म्हणजे छोटे मोठे भोग जे काय भोगत असतोस अथवा यज्ञी यजिशी किंवा यज्ञ करत असतोस, ते नाना विधी कुठल्या करायचे असतील ना, करत असतील ते सगळे नाना प्रकारच्या यज्ञांनी माझं यजन कर, माझं भजन कर. यद करोशी, यदश्नाशी, यज्ञ होशी, तिन्ही शब्द एकत्र आलेले आहेत. म्हणून काय करावं? यद करोशी म्हणजे जे जे काही व्यापार करशी, म्हणजे व्यावहारिक, शारीरिक, पारमार्थिक सर्व क्रियांचा समावेश यज्ञवशी मध्ये होतो. यज्ञवशी शब्दाचा अर्थ आहे जे जे काही क्रियात्मक होईल ते सर्व. जे जे काही व्यापार करशी, व्यापार शब्दाचा अर्थ काय? बिझनेस न बरं का, इथं अर्थ घ्यायचा नाही. माऊलींचा व्यापार हा शब्द व्यवहारासाठी आहे, क्रियेसाठी आहे. व्यापार म्हणजे क्रिया ज्या ज्या काय करतील त्या सगळ्या शारीरिक, पारमार्थिक, व्यावहारिक सर्व क्रियांचा समावेश या यत्कृष्यमध्ये होतो. म्हणून या क्रिया करताना माझी भावना मनात आणून, माझ्यासाठी ही क्रिया करतो असा भाव मनात आणून कर, म्हणजे त्या आपोआपच मला अर्पण होतील. तेच सांगायला चालू केलेलं आहे. ज्या ज्या काही क्रिया करशील, जे जे व्यापार करशील, काही हालचाल असू दे, तुझं पाहणं आहे, तुझं ऐकणं चालू आहे का, तुझं चालणं चालू आहे का, तर ज्या ज्यावेळी चालणं चालू आहे त्या त्यावेळी ते मला अर्पण कर. जे जे म्हणून हालचाली करतोस त्या सगळ्या मला अर्पण कर. आणि मला अर्पण केल्यास की त्याची जबाबदारी जी आहे, ती कर्माचं जे बंधन आहे ते बंधन तुला पडणार नाही. तू बंधनमुक्त होशील. कर्म करूनच कर्ममुक्त व्हायचं आहे. कशी अवघड गोष्ट आहे का बघा. दिसायला दिसते अवघड, पण कर्म करूनच कर्ममुक्त. वास्तविक कर्म काय मुक्त करणार आहे काय? कर्म बंधनातच टाकतं. पण कोणतं कर्म? जे भगवंताचा विचार, भगवंताचं स्मरण न करता केलेलं कर्म जे आहे ते कर्म बंधनात टाकतं. आणि जे कर्म भगवंताच्या स्मरणामध्ये होतं ते कर्म मुक्तीलाच कारण होतं. कर्मानच मुक्ती आणि कर्मानच बंधन आहे. जरा कर्मानच मुक्ती होते हे वाक्य जरासं खटकण्यासारखं वाटतं, सत्य नाही. पण जरासं खोद त्याची चिकित्सा केली की लक्षात येतं, अरे होय ना, कर्म करतच ती अर्पण करायची. मग कर्म करत करत कर्मानं झालं नाही, पण अर्पण केल्यामुळं बंधन मुक्त झालो ना. कर्मानं होत नाही, पण कर्म अर्पण केल्यामुळं मात्र बंधन स्थिती झाल्याचा अनुभव आपल्याला येत असतो. म्हणून जे जे काही यत करोशी, जे जे काही व्यापार करशी, त्याला यत करोशी शब्द वापरलेला आहे. कुठलीही गोष्ट कर, काही कर, ते सगळं मला अर्पण करायचं. बोलून झालं की देवाला अर्पण. आपण जनरली म्हणतोय आजची सगळी सेवा भगवंताला अर्पण, श्री गुरुना अर्पण, ज्ञानेश्वर माऊलींना अर्पण. का? परत आणि कुठे घेऊन ओझं घेऊन फिरताय सांगा? कुठल्याच क्रियेचं. देवपूजा केली तर त्याचं ओझं आहे, नाम घेतलं तरी त्याचं ओझं आहे. कारण घेतोय अशी भावनाच माझ्या मनामध्ये आहे ना. मी देवपूजा केली असं सरळ सरळ बोलतो आपण. बोलतो तर ते अंगलट येणार ना, कारण कर्म आहे ते. कर्म कशात? पुण्यात टाकील. ती कदाचित आपल्याला पुण्यात टाकील, पुण्याच्या कॅटेगरीमध्ये टाकील, पण ते कर्मच आहे. आणि मला पुण्य पण नको आहे. हा मुद्दा मागच्या वेळेला आपण बघितला. स्वर्गा जे आहे, जे स्वर्गाला नेणारं जे आहे ते पापात्मक पुण्यच आहे म्हटलेलं आहे. पापात्मक आहे ते. पापात्मक का? की स्वर्गाला नेऊन परत माझं जन्ममरण थांबवत नाही ना, म्हणून पापात्मक आहे. मग असल्या कर्माचा, पुण्यात्मक कर्माचा काय विचार करून उपयोग आहे? मग जे जे म्हणून काय करशील, देवपूजेचं कर्म सुद्धा माझ्या अंगलट येईल, दानधर्म सुद्धा माझ्या अंगलट येईल, कारण मला पुण्य प्राप्त होणार आहे. आणि पुण्य सुद्धा बांधतं. जसं चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी बांधत असतात, वाईट विचार आपल्याला त्रस्त करत असतात, तसे चांगले विचार सुद्धा त्रस्तच करतात ना. तो विचार आहे, दोन्हीच्या पाठीवर विचार आहे. सुख दुःख दोन्ही आपल्याला बांधून टाकत असतात. म्हणून सुख दुःखातूनच सुटायचं आहे आणि आनंदात प्रवेश करायचा आहे. आणि आनंदात प्रवेश करायला माझं काही नाही, जे करतोय ते तुझं आहे देवा. मेरा मुझमे कुछ नहीं, जो कुछ है सब तोर, तेरा तुझको सौंपते क्या जाता है मोर. मागच्या वेळा आपण श्लोक घेतलेला आहे बरं का. तो तुझंच तुला मी अर्पण करतोय. मग सगळ्या क्रिया मी आपण जे जे व्यापार करशी,
आणि म्हणतात काय, खातोस ते जे का भोग हन भोगीशी, कुठलाही भोग खाण्याचा असतो, कपडे वापरण्याचा भोग असतो, दागिने वापरण्याचा भोग असतो, हे सगळे भोगच आहेत ना. दागिने वापरू नको म्हटलं नाही, भोग भोगू नको म्हटलं नाही, भोग भोगावेच लागतात. पण भोगामध्ये असणारी जी आसक्ती आहे ती आसक्ती बाधक ठरत असते. म्हणून जे काही मी खातो, यद अश्नासीचा इथं व्याख्यान माऊली करतात, का भोग हन भोगीशी यद अश्नासी, जे काही खातोस, पाणी पितोस, पथ्य करतोस, औषधं खातोस, औषधं खाणं सुद्धा भोगच आहे, वस्त्र परिधान करतोस, दागिने परिधान करतोस, डोळ्यानं कानानं नाकानं हे जो घेतोस ते खातोसच. डोळे काय खातात, डोळे दृश्य खातात. कान काय खातात, कान शब्द खातात. नाक काय खातं, नाक सुगंध किंवा दुर्गंध खातं. नाकाचा आहार हा गंध आहे, डोळ्याचा आहार हे रूप आहे, कानाचा आहार शब्द आहे, सगळ्यांचे आहार आहेत. त्वचेचा आहार स्पर्श आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध. रस म्हणजे जिभेचा आहार आहे. आपल्याला आहार म्हणजे काय वाटतंय माहितीये, जे तोंडानं खाल्लं जातं, जिभेनं चाकलं जातं त्याला आपण आहार म्हणतोय. आहार तोही आहेच, पण त्याबरोबर डोळ्याचा आहार आहे. नवीन लक्षात गोष्टी ठेवल्या पण नाही पाहिजेत आपल्याला. डोळे काय खातात, दिवसभर काय पाहतात ते खातात, आणि ते खातात ते माझ्यावर परिणाम करतात. आपण जनरली म्हणतो ना, जे खातो आपण तसं आपण दिसतो. मग खाणं काय तोंडानंच होतंय काय फक्त, यदश्नाशी. यदश्नाशी म्हणजे काय, डोळ्यानं काय खातोस ते. नंतर कानानं जे खातोस ते, शब्द खातोस ना कानानं. आज मला 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 कोणतरी उलटं बोललं, माझी कोणतरी प्रशंसा केली, माझी कोणी निंदा केली, असा भाव आता मध्ये असतोय ना, ते खाल्याचं उचबळून बाहेर पडत असतं. जेव्हा कोणतरी निंदा केली त्याची तिखट प्रतिक्रिया आपण जेव्हा देतो, त्यावेळी त्या निंदा आत पचली नाही, ती उबळून बाहेर आली उलटीच्या द्वारे, शब्दांच्या द्वारे. म्हणून कानानं खालेलं पचवायला लागतंय. पचवायचं कसं, अवघड आहे म्हणतात भगवंत. डोळ्यानं कानानं खाल्लेलं पचवणं अवघड आहे. एक वेळा तोंडानं खाल्लेलं अन्न पचवायला सोपं आहे, कारण ते त्याची प्रतिक्रिया जी आत आहे ती दुसऱ्यावर जबाबदारी जाऊन पडते. काय जठर आंतडी आणखीन काय काय आतमध्ये जे आहे ना, ते सगळं करत असतात ते पचवण्याचं काम. पण डोळ्यानं खाल्लेलं आहे ना, ते विचारपूर्वक मला पचवावं लागतं. मग डोळे काय खातात तेही पाहिलं पाहिजे. कानानं जे खाल्लेलं असतं शब्द मला पचवावे लागतात. दिलेल्या कोणतरी प्रतिक्रिया आहेत ना, त्या प्रतिक्रिया मला पचत नाहीत, आणि पचलं नसल्यामुळंच ते तोंडातून बाहेर पडतं कुठल्याही द्वारे. कधी कधी कोणतरी प्रशंसा केली तर हुरळून जातो आपण, हे न पचल्याचं लक्षण आहे. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं बजावे, लाभ अलाभ न धरावे मना माझे. दुसऱ्या अध्यायामध्ये माऊलीची उभे सुखम काय म्हणलेलं आहे, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. या श्लोकावर भाष्य माऊलींनी केलेलं आहे. ही सुखही पचवता आली पाहिजेत ना. आपण म्हणतो दुःखच मला सोसत नाहीत, कोणी बोललेलं सोसत नाही, कोणी काहीतरी वाईट निंदा माझी केलेली सोसत नाही. होय, चांगली गोष्ट आहे, पण चांगलं बोललेलं ते तेवढं मात्र काय ते मला बरं वाटतंय. बरं वाटतंय ना, जोपर्यंत सुख बरी वाटतात, सुखास्वादा बरं वाटतात, भोग बरे वाटतात ना, त्यावेळी ती बंधनातच टाकत असतात. बरं वाटणं हे बंधन आहे, आणि वाईट वाटणं हेही बंधन आहे. डोळ्याचा आहार कुठला आहे, तर डोळ्यातनं पाहून झाल्यानंतर जी प्रतिक्रिया येते, तो आहार कुठला घेतलाय त्यावरून आपल्याला समजतो, तो पचलाय की नाही समजतं. त्यामुळे डोळ्यानं पाहताना एक गोष्ट कर, तुला पचायचं असेल ना तर ही गोळी खाऊन ठेव. कोणती, यद अश्नाशी मदर्पणम, यद करोशी मदर्पणम. जे केलंस ना, जे जे व्यापार करशी, काय भोग हन भोगीशी, कुठला भोग बोललास ना, कपड्यांचा मोठा सोस, दागिने दाखवण्याचा सोस, सगळ्यांचे सोस कुठेतरी सोसत आतमध्ये घालता आले पाहिजेत, मुरवता आले पाहिजेत. डोळ्याचा आहार, कानाचा आहार, नाकाचा आहार, हे 3 इंद्रिय, जिवेचा आहार विशेष गोष्ट आहे. तो त्वचेचा आहार जरा बाजूला ठेवूया आपण, पण हे 4 आहार तरी आहेत ना.
की पंचेंद्रियांच्या द्वारे घेतलेला, पंच ज्ञानेंद्रियांच्या द्वारे घेतलेला आहार आपण पंच कर्मेंद्रियांचाच फक्त बघतो. मी हात कसला लावला किंवा पायानं चालत कुठं गेलो, हे सगळं एवढंच बघतो, कर्मेंद्रियांचं बघत असतो. पण कर्मेंद्रियांच्या पाठीमागे जाऊन जेव्हा ज्ञानेंद्रियांचा आहार आपण बघतो, त्यावेळी ज्ञानेंद्रियानं काय खातोस, जे जे खातोस ते मला अर्पण कर, यदाश्नाशी. जे जे परिधान करतोस ते मला अर्पण कर. आता म्हणून कानाचा हार, डोळ्याचा हार. राम म्हणे ग्रासो ग्रासी, तो जेवून उपवाशी. राम म्हणे करती धंदा, सुख काय संपदा तया. काय वर्ण आहे ते तुकोबांचा अभंग जरा प्रत्यक्षात जाऊन बघितला पाहिजे. राम म्हणे ग्रासोग्राशी अशी सुरुवात आहे त्याची. ज्या ज्या वेळी चालतो, झोप घेतो, ती समाधी असते त्याची. चालतो ही त्याची देवासाठी केलेली तीर्थयात्रा असते, प्रदक्षिणा, पायी केलेली प्रदक्षिणा असते. डोळ्याला ज्यावेळी बघतो ना, वाचेची माझे आलाप, दृष्टीभोगी माझेच रूप, जयाचे मनसंकल्प माझाची करी. कशाला जाते मन, कुठे सांगा बघू. जे मन काय संकल्प करते ते माझाच करते, परमात्म्याचा करते. आणि माझे काय जयाचे वाचे माझे आलाप, जे तोंडातून शब्द निघतात ना ते परमात्म्याच्याच दृष्टीने, परमात्म्याच्या प्रित्यर्थ अशी गोड वाणी असते त्याची. कारण तिखट वाणीनं दुसऱ्याला दुखवलं जातं. आणि ही तिखट वाणी देवाला आवडत असेल का हो? कशी आवडेल सांगा भाऊ. प्रत्येक क्षणाला जिथं वेळ मिळेल त्या त्या ठिकाणी दुसऱ्यांना अपमानकारक वागवणं, बोलणं, हे शब्द जे आहेत हे धारेसारखे, एखाद्या सुरीसारखे दुसऱ्याच्या मनावर परिणाम करत असतात. आणि दुसऱ्याचं असं जीव आतला जो असतो ना तो दुखवणं आणि मग देवपूजा करणं, हे काय जमत नाही. सगळं विडंबन आहे त्यामधलं ते. म्हणून ज्या क्रिया करतोस, जे बोलतोस, जे खातोस, डोळ्यानं पाहतोस ते मला अर्पण कर. पाहणं भोग आहे, खाणं भोग आहे, कानानं ऐकणं भोग आहे. हन भोगीशी. म्हणून चालताना, बोलताना, खाताना देवाचं नाव घे. प्रत्येक ठिकाणी देवाचं नुसतं नाव घेऊ नकोस. त्याच्या सत्तेखाली मी हे सगळं करतो. मी त्याचा सेवक आहे. ते सेवकाची जबाबदारी मी पूर्ण करतोय. कारण मला याचं काही घेणं नाही, देणं नाही. मला मानधन पण नको आहे. मानधन नको आहे बरं काय. मान आणि धन या दोन गोष्टी फार, मान प्लस धन बरोबर आसक्ती. हे मान आणि धनाच्या अपेक्षेमुळेच गुंतून आपण गेलो. तेच कारण तेच आहे. मोठमोठी कुठेतरी काय पंडितासारखी प्रवचनं, कीर्तनं करायची आणि पाकिटावर डोळा ठेवून ती कीर्तन आणि प्रवचनं करायची. आणि दिलं नाही तर पुन्हा मी तुमच्याकडे येणार नाही. मग करतोस कुणासाठी? मान धन. माझं मानधन कुठं आहे? अरे मान कसला आहे? कसला मान तुला पाहिजे? आणि तुला मिळत राहील. ज्याचा नाद सोडला जातो ना ते आपल्या पाठीमागं लागतं. काय मी वाक्य लक्षात ठेवायचं. ज्याचा आपण नाद सोडतोय ना ते आपल्या पाठीमागं लागतं. सगळ्यांचे नाद प्रपंचाचे आपण ज्यावेळी सोडायला लागतोय ना त्यावेळी ते आपल्या मागं येते. ते आपल्याला नको असते. बऱ्याच वेळा नको असते. कुणीतरी चांगलं बोललेलं सुद्धा नको वाटायला लागेल ना, हे जीवनमुक्तीची खूण आहे, लक्षात ठेवा. चांगलं बोललेलं सुद्धा नकोसं वाटतं. वाईट बोललेलं नकोसं वाटतं, नाही बोललेलं पण हाय ठीक आहे, पण चांगलं बोललेलं सुद्धा आता मला ऐकावंसं वाटत नाही. ह्या गोष्टीपर्यंत हे भोग यत अश्नाशी यज्ज होशी. आता पुढे काय म्हणतात? यत करोशी यद अश्नाशी. पुढे आहे का हन भोगीशी अथवा यज्ञी यजिशी नानाविधी. काय जी यज्ञाच्या द्वारे माझं यजन करतोस ना ते वरील सगळ्या दोन्ही क्रिया ज्या आहेत ना, यद अश्नाशी आणि यत करोशी, म्हणजे जे काही व्यापार करशील आणि भोग भोगीशी, या शारीरिक क्रिया आहेत सगळ्या. ह्या सगळ्या शारीरिक क्रिया आहेत. पण यज्ञ होशी ही कशी आहे? शास्त्रीय क्रिया. 3 क्रिया इथं माऊली सांगतात ना या श्लोकामधून. एक शारीरिक क्रिया, एक शास्त्रीय क्रिया आणि एक पारमार्थिक क्रिया सांगितलेली आहे. शांतपणे चिंतन करावं बरं का या श्लोकावरचं. नुसतं आत्ता आपण जे चाललंय हे ऐकून सोडू नये. आपलं चिंतन त्यामध्ये असलं पाहिजे. आणि ते चिंतन करताना ह्या गोष्टी 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. 2 शारीरिक क्रिया सांगितल्या. व्यापारकर्षी भोगीशी शारीरिक क्रिया आहे. पण यज्ञ होशी म्हणजे जे काही यज्ञी यजिशी नानाविधी. यज्ञी यजिशी नानाविधी. यजिशी म्हणजे यजन करशील. यजन ही क्रिया आहे.
यज्ञ हा क्रिया आहे, पण क्रिया कसली? शास्त्रोक्त क्रिया आहे. आणि मगाची क्रिया जी होती ती यदाशनाशिनी यत करोशी, ही शारीरिक क्रिया. म्हणून शरीराच्या लेवलला तुझा परमार्थ ज्यावेळी चालतो त्यावेळी मलाच अर्पण सगळ्या क्रिया झाल्या पाहिजेत. भोग जे भोगतोस ते सगळे मला अर्पण झाले पाहिजेत. आता शास्त्रीय क्रियाद्वारे यज्ञ करतोस, यज्ञासंबंधीच्या क्रिया, देवपूजातील काय वापरणारी द्रव्य असतात हे अर्पण करणं. मंत्रोच्चार आपण करतो, उदबत्ती वाहतो, कापूर वाहतो, गंध, अक्षता, पाणी वाहतो, जल वाहतो. म्हणजे भगवंताला हे सगळं मलाच अर्पण झालं पाहिजे. मला अर्पण म्हणून कर. किती रुपयाची उदबत्ती आहे असं उदबत्ती फिरवताना लक्षात ठेवू नकोस भीमसेन कापूर आहे काय साधा कापूर आहे, हे लक्षात न ठेवता अर्पण करत राहा. तू म्हणत नाही मला असला कापूर दे तसला कापूर दे. तू काय देतोस ते मनापासून देतोस काय एवढं तपासतो. मात्र तो आपल्याला तिथंच आपण फेल होतो. आपली परीक्षा जी लागते ना, पारमार्थिक परीक्षा साधक म्हणून, ती कुठं लागते माहिती आहे? आपण काय अर्पण मनातून करतो ते. मनात काय असते हे फार महत्वाचं आहे. तोंडात काय असते याला महत्व नाही, मनात काय असते ते. आपण क्रियेत काय असते त्यालाही महत्व नाही. पण क्रिया कशाने होतील? ज्या काही मनानं अगोदर उठती म्हटलेलं आहे, ज्या गोष्टी ज्या क्रियेद्वारे होतात त्या मनात अगोदर आलेल्या असतात असं माऊली म्हणतात. म्हणून यज्ञ होशी, यज्ञासंबंधी ज्या क्रिया आहेत ह्या सगळ्या शास्त्रीय आहेत, देवपूजेतील द्रव्य आहे. आणखीन काय अर्पण करणं आहे? हे माझं स्मरण करून अर्पण कर. तरी उचित कर्मे आघावी, तुवा आचरोनी मज अर्पावी, परे चित्तवृत्ती विन्यासावी आत्मरूपी. फार सुंदर असा 3ऱ्या अध्यायातली उभी आहे, 186 नंबरची उभी आहे. परत जाऊन आपण चिंतन बघायला हरकत नाही. जे जे म्हणून काय करतोस ना, तर तुझी आत्मवृत्तीची चित्त जी आहे चित्तवृत्ती विन्यासावी आत्मरूपी. आत्मरूपीच्या ठिकाणी तू चिंतन ठेव, स्मरण ठेव. जे काही उचित कर्म आघावी तुवा आचरुनी मज अर्पावी. जी जी चांगले विधियुक्त कर्म जी करतोस यज्ञासारखी देवपूजेसारखी ती कर आणि करून मलाच अर्पण करून टाक. ज्यावेळी ती मला अर्पण होतील ना त्यावेळी तुझ्यावर असणारं जे ओझं आहे कर्माचं, जे ओझं संचितात आणि प्रारब्धात रूपांतरित होतं आणि मला देह धारण करण्याला काय करतं? कारण ठरतं. देह धारण करण्याला, जन्म घेण्या लागण्याला कारण ठरतं. ते ओझं ठरत असतं. पण हे ओझं काय कर, तू माझ्याकडनं काढ बाजूला ठेव ना, मला अर्पण करून टाक. मला अर्पण अहंकार करून टाक. तुझा कर्तृत्व अभिमान त्यात असतो ना. उचित कर्मे आगावी तुवा आचरुनी मज अर्पावी. आचरण कर आणि मला अर्पण कर. नाही करून चालत नाही ना. न किंचित क्षणमपी जायते, हे शब्दच अगोदरच आपण श्लोक बघितलाय 3ऱ्या अध्यायामध्ये. एक क्षण सुद्धा कर्म न करता जात नाही. मग कर्म न करणं अवघड आहे, कर्म करणं सोपं आहे. पण कर्म करण्यामुळं बंधन पडतं. मग कर्म करून ते अर्पण करण्यामध्ये अधिक सहजता आहे. त्याच्यापेक्षा काय करा, भगवंता हे तुला अर्पण, तुझ्या पायाशी मी अर्पण करतो, बाकी काही करत नाही. एक आजीबाई होती, काहीही काम केलं तरी म्हणायची श्रीकृष्णार्पण नमस्तू. हे कृष्णा तुला अर्पण, हे कृष्णा तुला अर्पण. काही त्या गोऱ्या थापायची, शेणाच्या गोऱ्या थापायची आणि अशा थापाने आपटून त्या तयार करायची आणि वाळत टाकता टाकता म्हणायची कृष्णा तुला अर्पण. तिथं मंदिरात सारखी बसायची, कृष्णाचं मंदिर होतं त्याच्या दारातच सगळं हे काम करायची ती आणि सगळं अर्पण म्हणायची. तिने म्हणे त्या थापलेल्या गोऱ्या सुद्धा म्हणे त्या कृष्णाच्या मूर्तीच्या तोंडावर जाऊन पडायच्या. तेवढं मनापासून अर्पण करत असतील बघा. आम्ही मनापासून काही करत नाही हो, म्हणून आमचा प्रॉब्लेम आहे बघा. म्हणजे आपल्या सगळ्यांचा, म्हणजे मी माझ्याबद्दलही बोलायला लागलोय बरं काय. मनापासून काही करत नाही हो आपण आणि म्हणून ते तिथंपर्यंत जात नाही. त्या म्हातारीच्या गोऱ्या त्या भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीवर जाऊन आपटायच्या म्हणतात. म्हणे जेव्हा ती म्हातारी मेली त्यावेळी ती म्हणली माझं मरण कृष्णा तुला अर्पण. आपल्याला तेही म्हणता आलं पाहिजे. माझे आजार, माझं मरण, माझ्या शरीरातले सगळे जे त्रिविध ताप आहेत ते ताप तुला देवा अर्पण. माझी शुगर, माझा बीपी तुला अर्पण. माझं औषध मी खातोय ती औषधं तुला अर्पण. सारखं म्हणलं पाहिजे. तिनं म्हणे आपलं मरण अर्पण केलं त्यावेळी त्या मूर्तीला एक तडा गेला, चीर पडली. खरंच त्या मूर्तीनं तिचं मरण स्वीकारलं आणि आपल्याकडे घेतलं.
असं मरताना देवाला अर्पण करता आलं पाहिजे. आपल्यालाच द्यायचं देवाला. आपणच आपल्याला देऊन आपण मागच्या वेळा मूवी आपण बघितलेलं आहे. आपल्याला देऊन टाकायचं त्याला, म्हणजे अर्पणच होते ना सगळं. आपल्या क्रिया, आपले भोग, आपली यज्ञ, आपली देवपूजा, या सगळ्या गोष्टी भगवंताला एकदा अर्पण करून रिकामं झालं ना, त्याच्या पुण्याची म्हणजे शुभाशुभ जी कर्म पुढे श्लोक आलेला आहे, त्या पुण्याची जबाबदारी, त्या पापाची जबाबदारी, त्या कर्मबंधनाची जबाबदारी आपल्यावरती पडत नाही. जे जे काही करतोस, जे जे व्यापार करशी, का भोग हन भोगीशी, काय भोग भोगतोस ते, अथवा यज्ञ यजशी, जे काय देवोपचार काय करतोस, तीर्थयात्रा करतोस, तप करतोस, तपाचं पुढं आलं, जे जे म्हणून काही करतोस, यज्ञ काय यज्ञोशी म्हणजे यज्ञ यजशी नानाविधी, जे जे काही व्यापार करशी, का भोग हन भोगीशी, अथवा यज्ञ यजशी नानाविधी, जे जे म्हणून तू सगळं जे काय करतोस ते ते मला अर्पण मदर्पणम, मला अर्पण करून रिकाम हो. तुझ्याकडं काही शिल्लक ठेवू नकोस. आणि आम्हाला शिल्लक ठेवायची सवय असते. कसली शिल्लक ठेवायची? कर्तृत्वाभिमान. जे मग काही केलं देवपूजा लोकांना सांगायला नको काय, नाही तर लोकांना कशी कळेल मी देवपूजा करतोय, मी नाम घेतोय, मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतोय. हे जगाला सांगण्यामध्ये आपण कर्माचं बंधन अधिक वाढवून घेतो. म्हणून देवाला अर्पण करावं आणि विसरून जावं. विसरणे ही फार मोठी क्रिया आहे आणि आपण विसरणं हा शाप म्हणतोय. आणि स्मरण आहे पाहिजे. आता हे स्मरण करता करता त्याचं विस्मरण व्हायला पाहिजे ना. यूज द सिस्टम म्हणतात ना, नो द सिस्टम, यूज द सिस्टम आणि फॉरगेट इट, असं जे परमपूज्य डॉक्टर काकाचं वाक्य आहे. आपण त्यांनी विसरायला सांगितलंय, ते विसरायला सांगितलेलं जे वाक्य आहे ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे. काय म्हणून सांगितलं? एक वाक्य दिले डॉक्टर काकांचं की नो द सिस्टम, यूज द सिस्टम अँड फॉरगेट द सिस्टम, फॉरगेट इट. ह्या तिन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत, विसरून जायला सांगितलेल्या आहेत. पण विसरून जायला सांगितलेलं वाक्य मात्र विसरायचं नाही. हा मुद्दा जेव्हा आपल्या लक्षात येईल ना, त्यावेळी आपल्याला यत जोशी यदनाशी याचा यत करोशीचा विचार आपल्याला सहजपणाने कळायला लागेल. आपण जास्त करू शकलो नाही. हा श्लोकच फार महत्वाचा आहे. ओव्याही 4च आहेत पण महत्वाच्या आहेत, पण थोडासा वेळ गेला बघा. एकच ओवी आजच्या चिंतनामध्ये झाली. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.